यावर जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील पाहूयात। मतदारसंघातल्या सगळ्यांना मी सांगतो की या मतदारसंघाचा निकाल ज्या बाजूला शरद पवार असतील त्याच बाजूने लागणार आहे, तुम्ही चिंता करू नका। हे मी नाही, माझं सर्वेक्षण सांगतंय। मी कधी ढिला आणि मोकळा बोलत नाही। जी कागदावर तुमची सगळ्यांची जनमताची चाचणी केली आहे त्यात या मतदारसंघामध्ये अभय जगताप प्रचंड मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला प्रचंड मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांची सहानुभूती आहे, शरद पवार साहेबांना सहानुभूती आहे। या मतदारसंघामध्ये आपण सत्तेत होतो त्यावेळी अनेक जलसंपदा विभागाची कामं 2099 ते 2014 झालेली आहेत। याच मतदारसंघातल्या आमदारांच्या बरोबर बोगद्यातनं जीप घालून मी दिलेल्या पैशातून कसा बोगदा चांगला झालेला आहे पाण्याचा हे दाखवण्याचं कामही याच मतदारसंघात झालेलं आहे। आणि त्यामुळं तुमचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे, सगळ्यांचं काळजी करू नका। थोडंसं चालतं ते काय आयुष्यात, मी मगाशी सांगितलं पांडुरंगाचं उदाहरण काय उगाच नाही दिलं तुम्हाला। आज अभिजित पाटलांच्या सारखा एक तरुण पंढरपूरचा कारखाना चालवायचा प्रयत्न करतोय, विठ्ठल कारखाना। त्याच्यात अडथळे कसे आणायचे, प्रचंड प्रयत्न। अभिजित पाटलांना सुचवलं जातंय की तुम्ही निर्णय बदला, योग्य निर्णय घ्या, तुमचे सगळे प्रश्न सुटतील। आपल्या सगळ्यांना मगाशी त्यांनी भाषण करताना सांगितलं या भागातल्या उसाला बऱ्यापैकी दर देऊन दुसऱ्या कारखान्यांना देखील दराची स्पर्धा करायला लावण्याचं काम अभिजित पाटलांच्यामुळे झालं। त्यामुळे नुसता पंढरपूरचा शेतकरीच नाही तर सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यात ऊस घालणाऱ्या शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीचा आदर्श त्यांनी घालून दिला। आमची अपेक्षा आहे, शेवटी तांत्रिक बाब आहे। जसा पक्ष काढून घेतला, ही तांत्रिक काही कारणं देऊन 141 पानाची आमचा पक्ष काढून घेतानाची ऑर्डर आहे, तांत्रिक बाब आहे। त्याच्यावर काहीतरी आम्ही आता कोर्टात जाऊ। मगाचपासून सगळे टीव्ही चॅनलवाले मला विचारतात बोला बोला बोला, हेच मी जे बोलतोय तेच। मी हे जे बोललेलो आहे तेच तुम्ही माझी प्रतिक्रिया म्हणून द्या। पण अशी तांत्रिक कारणं काढून अभिजित पाटलांना देखील अडवण्याचं काम चालू आहे। आता टॅगिंग नाही केलं तर करा, काय प्रॉब्लेम आहे? टॅगिंग करून 200ची 400 रुपये घ्या, 500 रुपये घ्या, 300 रुपये घ्या। पण त्यासाठी चांगला चाललेला बंद पडलेला कारखाना दुरुस्त करून चांगला चालवणाऱ्या पदरचे पैसे खर्च करून कारखाना चांगला चालवणाऱ्या माणसाच्या मागे लागणं हे महाराष्ट्र राज्य बँकेला शोभत नाही। बँकेचे जे चालक आहेत त्यांनी देखील कायद्यावर बोट न ठेवता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्या बँकेनं इतिहासात अनेक वेळा घेतले आहेत। तो निर्णय घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं। धाडस यासाठी कारण ते कदाचित प्रेशर खाली असतील। त्यामुळे सरळ मार्गाने काय सध्या चाललेलं नाही। आपण सगळ्यांनी या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी अभिजित पाटलांच्या मागे ठामपणाने राहावा। या सगळ्या प्रश्नातनं अभिजित पाटलांना न्याय व्यवस्था न्याय देईल अशी आमची अपेक्षा आहे। शेवटी शेतकऱ्यांच्या संसाराचा प्रश्न आहे, सभासदांच्या संसाराचा आर्थिक उन्नतीचा प्रश्न आहे। राज्यकर्त्यांनी देखील याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे आणि हस्तक्षेप करून अभिजित पाटलांच्या मागं राज्यकर्त्यांनीही अभिजित पाटील कुणाच्या मागं आहेत हे न बघता त्यांच्या मागं उभं राहण्याचं काम करणं आवश्यक आहे। शेवटी याला सुज्ञास सांगणे न लगे, तेही ज्ञानी आहेत आणि मला वाटतंय अभिजित ते देखील तुमच्याबद्दल शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतील अशी आमची अपेक्षा आहे।
आज फार मोठ्या संख्येनं आपण सगळे इथं आलात. पवार साहेबांच्या मागं आपल्या सगळ्यांनी माढाकरांनी ताकदीनं राहावं. पुन्हा कधीतरी आले तर आपण दिवसा पवार साहेबांना घेऊन येऊन एक मोठा मेळावा या भागात घेऊ, जेणेकरून जास्त खुलाशावर बोलता येईल. आता सगळंच बोललो तर परत काय बोलायचं हा प्रश्न आहे. पण आपल्याकडे रोज नव्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत, नवे नवे प्रश्न निघत आहेत, नवे नवे अन्याय होत आहेत, नवे नवे अत्याचार होत आहेत, नव्या नव्या गोष्टी घडवण्याचं काम होतं आहे आणि महाराष्ट्र अस्थिर ठेवण्याचं काम होतं आहे. महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहे, महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या देखील अस्थिर करण्याचं काम महाराष्ट्रात झालेलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत यांना योग्य निर्णय करता येत नाही. जरांगे पाटील आता परत उपोषणाला बसतायत. भुजबळ साहेबांच्या बद्दलची भावना कशी आहे मगाशी मी तुम्हाला सांगितली. त्यामुळं ओबीसींच्या बाबतीत, मराठा समाजाच्या बाबतीत आणि धनगर समाजाच्या बाबतीत या सरकारला निर्णय घेता आलेला नाही.